नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, ज्या दिवशी सुनीता पवार यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी सुप्रियाताई ह्या बजेट सेशन करता दिल्लीला जायला निघाल्या आणि पत्रकारांनी त्यांना अडवून विचारलं की ताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज सुनेत्रा पवारांचा शपथविधी होतो आहे. त्याला ताईंनी तेच उत्तर दिलं जे शरद पवारांनी दिलं की मला याची कल्पना नाही आहे आणि मी दिल्लीला चालले आहे, बजेट आहे उद्या, तर त्याच्यामुळे मी दिल्लीला चाललेला आहे. आता मित्रांनो, ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बजेट हा जो शब्द आहे तो मी जे आपले मनसुबे असतात किंवा आपल्या ज्या इच्छा असतात त्या अर्थाने वापरलेला आहे की जो शरद पवार गट आहे त्याला असं वाटत होतं कुठेतरी की अजितदादा गेल्यानंतर ज्या काही चर्चा ते म्हणतायत किंवा त्यांचा जो गट आहे त्यांचे जे नेते मंडळी म्हणत आहेत, मग ते स्वतः पवारसाहेब असोत किंवा जयंत पाटील असो, त्यांचं असं म्हणणं आहे की चर्चा चालू होते आणि दादानी 12 फेब्रुवारी ही तारीख ठरवलेली. तर एका बाजूला फडणवीस म्हणत आहेत की तसं काही नाही आहे आणि तसं काय असलं असतं तर दादानी मला आधी सूचित केलं असतं आणि दादानी मला अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या मी बोलत नाही आहे. ह्याच्यामध्ये अनेक गूढ अर्थ दडलेले आहेत मित्रांनो. अर्थात आता विषय आपला असा आहे की त्या दिवशी सुप्रियाताई जे म्हणाल्या की मी बजेट करतात दिल्लीला चाललेले आहे आणि इथे ज्या घटना घडत होत्या त्याच्यातनं हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे हळूहळू की राष्ट्रवादीचे जे 2 गट आहेत त्यांच्यामध्ये जबरदस्त मतभेद आहेत एकत्र येण्यावरनं. याचं कारण मी या आधीच्या व्हिडिओतही म्हणालो की भाजपा करता अजित पवार असतील, स्वर्गीय अजित पवार असतील किंवा आता सुनेत्रा अजित पवार असतील यांच्याशी डील करणं राजकीय दृष्टिकोनातनं हे जास्त सोयीस्कर आणि जास्त ज्याला आपण म्हणतो ते फार सोपं म्हणा किंवा एक आपापसातलं जे काही एक सामंजस्य असतं ते होतं दादा आणि फडणवीस यांच्यामध्ये आणि तेच सामंजस्य आता कुठेतरी दादांचे जे दोन्ही चिरंजीव आहेत आणि सुनीताताई पुढे नेतात असं दिसतं आहे. पण जर ह्याच्यामध्ये जर शरद पवार गट आला, सुप्रियाताई आल्या तर त्यांच्याशी डील करणं, कारण मग तिथे शरद पवारांचं राजकारण आलं आणि शरद पवारांचं राजकारण म्हणजे तितकं सोपं नाही आहे, आपल्याला माहिती आहे की ते मग त्यांचा से आला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना इन्क्लुडिंग सुप्रियाताई काही गोष्टी देवाणघेवाण आली, पदं असतील, सत्तास्थानं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आत्ता जी व्यवस्था होती दादा असताना तीच कायम ठेवणं हे भाजपच्या दृष्टीने आवश्यक होतं. त्याच्यामुळे वारंवार फडणवीस साहेब सांगतायत की मला दादांनी असं काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही बघाल तर दादांच्या गटातली जी नेते मंडळी आहेत ती तेच सांगत आहेत की असं काही ठरलं नव्हतं. ह्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो की शरद पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा त्याचे मनसुबे जे आहेत ते आता तरी उधळले गेलेले आहेत. त्यांचं जे काही मी बजेट हा शब्द वापरला आहे पण तो मी कशाकरता वापरला आहे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की हे मनसुबे आता तरी कुठेतरी उधळलेले दिसत आहेत. पण परत एक लक्षात ठेवा मित्रांनो, एक मुद्दा जो मला आवर्जून सांगायचा आहे. पवार घराणं असेल, ठाकरे घराणं असेल, शेवटी त्यांचे जेव्हा इंटरेस्ट असतात तेव्हा ते एकत्र निश्चित येतात. त्यामुळे असं कोणाला एकदम आनंदून जायचं कारण नाही की आता पवार शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट जो आहे कायम एक दुसऱ्याचा शत्रू झाला की एक दुसऱ्याच्या उरावर बसतील, असं काही होणार नाही आहे. दोघांमध्ये तेवढी मॅच्युरिटी आहे, तेवढी राजकीय मॅच्युरिटी आहे. पण जर उद्या असं वाटलं की त्यांचे इंटरेस्ट कुठेतरी क्लॅश होत आहेत
त्याला धोका पोचतो आहे. तर ही दोन्ही जी गट आहेत आणि पवार घराणं हे एकत्र येऊ शकतं आणि आपण हे गेल्या काही दिवसात अनेकदा बघितलेलं आहे. कुटुंबातली काही मंडळी जेव्हा अडचणीत आली तेव्हा पवार घराणं जे आहे ते एकत्र आलेलं आहे. पार्थ पवारांविषयी मी बोलतो आहे. तर त्याच्यामुळे असं काही लगेच हुरळून राहण्याचं कारण नाही. आत्ताची परिस्थिती मात्र अशी आहे आणि दादांच्या गटातली नेते मंडळी आहेत किंवा स्वतः सुनित्रा पवार वहिनी असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्याकरता आताचा जो सेटअप आहे राजकारणाचा बी जे पी बरोबर जाण्याचा आणि एकत्र राहण्याचा, तो त्यांना सुटेबल आहे. पण तो जेव्हा सुटेबल नसेल समजा भविष्यामध्ये, तर अजितदादा गट आणि शरद पवार गट परत एकत्र येऊ शकतात आणि पवार फॅमिलीची जी काही राजकीय ताकद आहे ती दाखवू शकतात. हे मात्र लक्षात ठेवा की हे असं होऊ शकतं. पण तुर्तास तरी मला असं वाटतं की शरद पवार गट हा कुठेतरी मागे पडलेला आहे आणि त्यांचं ऐक्य वगैरे एवढ्यात होईल असं मला वाटत नाही. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.